ज्याच्या मागे आम्ही सुख शोधत असतो, सगळ्या भयाच्या जागा आहेत. आणि मग जिथं भय नाही ती अशी जागा कोणती आहे? म्हणून भागवत सांगते, शास्त्र सांगते की कृष्णम पदम निर्भयम. कृष्ण पद असं आहे की ती निर्भय जागा आहे, तिथं भय नाही. लक्षात घ्या, जिथं मी आहे ना. स्वामी सांगतात, येत शरण आल्या काही मरण असे. इथं मरण नाही. लक्षात घ्या, ही संगती आहे. स्वामींनाही तेच सांगायचं, आम्हाला शरण आलेल्याला पुन्हा मरण नाही, इथं भय नाही. ससा आम्हाला शरण आला ना, तो मरणार नाहीये, त्याला भय नाही. लक्षात घ्या, निर्भय केलेलं आहे त्याला. म्हणून कृष्ण पद असं आहे की ते निर्भय आहे. आणि मृत्यूचं भय हे पैशाने विकत घेता येत नाही. एका गावामध्ये एक संन्यासी होता. भय कसं असतं, माणूस भयाने मृत्यूच्या मरत असतो. आणि झाडाखाली वृक्षाखाली बसलेले असताना एक काळी कुट्टा क्रोधी गावाच्या दिशेने जात होती. संन्यासाने सांगितलं, ए थांब, कोण आहेस तू? तिने सांगितलं, मी काळ देवता आहे. कुठे जातेस? या गावामध्ये जाते. आज गावामध्ये 50 लोकांचा मृत्यू ठरलेला आहे. संन्यासीने सांगितलं की मृत्यू तर चुकत नाही, ठीक आहे. ती आकृती काळी कुट्ट गावामध्ये गेली. 50 लोकांचा मृत्यू झाला. पुन्हा निघालेली आणि संन्याशांना बातमी पोहोचली की गावामध्ये 500 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि ती पुन्हा परत जात असताना सांगितलंय, तू तर काळ देवता आहेस ना, मग खोटी कशी बोलतेस? त्यांनी सांगितलं, महाराज मी खोटं नाही बोलत, माझं काम करून मी निघालेले. अगं पण तू तर सांगितलंस ना 50 लोकांचा आज मृत्यू ठरलेला, मी तर ऐकलं 500 लोक गावामध्ये मेलेत. हे कसं आहे, कसं शक्य आहे? तिने सांगितलं, नाही, मी काळे, ज्याचा मृत्यू जवळ आला ना त्यालाच घेऊन जाते. मी व्यर्थ कोणाला मारत नाही महाराज. तू खोटं बोलतेस. काळाने सांगितलं, नाही, मी फक्त 50 लोकांनाच मारलं. 450 लोक त्यांच्या भीतीने मेलेलेत. लक्षात घ्या, हीच अवस्था कोरोनामध्ये माणसाची झाली होती. ज्यांचा मृत्यू ठरलेला आहे ना त्यांना पाहून हजारो लोक मरत होते. भय आहे का नाही प्रपंचामध्ये? लक्षात घ्या, हेच मृत्यूचं भय नाहीस करणारी कथा म्हणजे भागवत कथा आहे. लक्षात घ्या, जी परीक्षितीचा ती कथा पुढे येणार आहे. लक्षात घ्या, सुंदर अशी एक एक प्रसंग मी भागवत तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार. 6 महिने भागवत वाचलं तरी संपणार नाही, पण त्याचं मर्म मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि मग शौनकांनी पुन्हा एक प्रश्न विचारलेला आहे. सूतजी, ही श्रीमद भागवत कथा कोण्या युगामध्ये, कोण्या ठिकाणी, कोणाच्या प्रेरणेने निर्माण झाली ही आम्हाला समजावून सांगा. कोण विचारतंय? शौनकजी सूतजींना विचारतात नैमिषारण्यामध्ये. आणि मग सूतजी समजावून सांगतात की एक वेळेस पाराशरांचे पुत्र महर्षी व्यास हिमालय पर्वतामधून वाहणारी जी सरस्वती नावाची जी नदी आहे ना, त्या नदीच्या पवित्र जलामध्ये स्नान करून एकांतामध्ये बसलेले असतात. सुंदर असं त्या ठिकाणी ती नदी वाहत असते. आणि मनामध्ये विचार करतायत, एका वेदांचे 4 वेद मी निर्माण केलेले आहेत. ऋग्वेद असेल, सामवेद असेल, यजुर्वेद असेल, अथर्ववेद असेल, 4 वेद मी निर्माण केले. 18 पुराणांची निर्मिती मी केलेली आहे. सर्वसामान्य माणसाला वेद शिकता यावात म्हणून मी त्याच्या संहिता निर्माण केल्या. एवढंच नव्हे तर 18 पर्व असणारा ऐतिहासिक महाभारतासारखा ग्रंथ मी निर्माण केला. तरी माझ्या आत्म्याला समाधान नाही, शांती नाही. का नाही? म्हणून विचार करत त्या ठिकाणामध्ये एका वृक्षाच्या खाली बसलेले असतात. तेवढ्यामध्ये नारदजी त्या ठिकाणी आपल्या वेणीवरती तान छडत त्या ठिकाणी येतात. श्रीमन नारायण
व्यासजी बसलेले आहेत, ते भजन करत करत नारदजी आकाशमार्गे त्या ठिकाणी येतात. आणि मग पाहिल्यानंतर व्यासजी उभा राहतात. नारदजींना प्रणाम केला, सिंहासनावरती बसवलं. आणि नारदांनी सांगितलं की महर्षी व्यासजी आपण चिंतेमध्ये दिसतात, कारण काय? त्यावेळेस व्यासांनी सांगितलं की मी वेदांच्या 4 संहिता केल्या, 18 पुराणांची निर्मिती केली, 18 पर्व असणाऱ्या महाभारत ग्रंथाची मी निर्मिती केली, तरी माझ्या मनाला समाधान का नाहीये? नारदजी सांगतायत की तुम्ही महाभारतासारख्या ग्रंथांची निर्मिती केली, त्याच्यामध्ये प्रचंड युद्ध आहे, शोक आहे, रक्तांचे पूर वाहिलेले आहेत, समाधान कशी लाभेल? त्याच्यामध्ये धर्म अर्थ काम वेगवेगळ्या विषयांचं वर्णन आहे, ज्याच्यामध्ये भगवंताचं परम पवित्र चरित्र आणि भगवंताची कीर्ती कुठेही त्याच्यामध्ये त्या ग्रंथामध्ये. आणि मग व्यासांनी सांगितलं आपण ज्ञानी आहात, मला सांगा मी काय करू? त्यावेळेस व्यासांना नारदजींनी सांगितलं की आपण ज्ञानी महर्षी आहात, पराशरांचे पुत्र आहात, आपण गत भविष्य वर्तमानाचं ज्ञान आपल्याला आहे, सुंदर असं ज्याच्यामध्ये भगवंताची कीर्ती आहे ना, ज्या भगवंताचं चरित्र आहे ना गोकुळामध्ये झालेलं, त्या ग्रंथाची तुम्ही निर्मिती करा, तुमच्या मनाला समाधान वाटेल. आणि मग नारदजी निघून गेलेले आहेत. क्षम्य प्राय नावाचा त्या ठिकाणी व्यासजींचा आश्रम असतो, त्या आश्रमामध्ये क्षम्यप्रास त्या ठिकाणी व्यासांनी भागवत लिहिण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ही पूर्व माहिती आपल्याला पाहिजे. आम्ही फक्त भागवत म्हणतो, भागवताची सुरुवात कशी झाली आम्हाला माहिती नसते. आम्ही फक्त ऐकून आहेत, कथा ऐकत असतो, नाचत असतो, टाळ्या वाजत असतो. पण प्रस्तावना महत्वाची. काय प्रश्न विचारलेला होता की भागवताची निर्मिती कुठं झाली, कोण्या युगामध्ये झाली, कोणाच्या प्रेरणेने झाली? लक्षात घ्या, हा शौनकांचा सुतांना प्रश्न आहे. मग कधी निर्माण झाली कथा नाही सांगता येत ना. 4 युग आहेत, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. द्वापार युगाच्या शेवटी व्यासांनी कथा लिहिली. पहिला प्रश्न विचारला होता कोण्या युगामध्ये, त्याचा उत्तर काय लक्षात राहिलं पाहिजे. द्वापार युगामध्ये श्रीमद भागवत कथा लिहिली. कुठे लिहिली? तर सरस्वतीच्या काठावरती. आणि कुणाच्या प्रेरणेने? तर नारदांच्या प्रेरणेने ही श्रीमद भागवत कथा लिहिलेली. लक्षात घ्या, हा प्रश्न विचारला होता सुतांनी. आणि मग ही श्रीमद भागवत कथा ग्रंथ निर्माण झाला. हा ग्रंथ आहे 12 स्कंदाचा. किती? श्रीमद भागवत कथेमध्ये 12 स्कंद आहेत. प्रथमतः भागवत कथेचं महात्म्य आहे. प्रथम स्कंदामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याचं वर्णन आहे. दशम स्कंदामध्ये भगवान गोपाल कृष्णाच्या संपूर्ण लीळा आहेत. अनेक स्कंदामध्ये वेगवेगळ्या कथा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि याच श्रीमद भागवत कथेमध्ये 335 अध्याय आहेत. किती? 335 आणि 18,000 श्लोक आहेत या श्रीमद भागवत कथेमध्ये. तुम्ही म्हणता बाबा एवढं कधी लक्षात ठेवायचं आहे की नाही? सरळ सरळ नुसतं कथा ऐकायची नाही, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. कोणी जर विचारलं ना, सांगता आला पाहिजे की श्रीमद भागवत कथेमध्ये 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. किती? 18,000 श्लोक आहेत. आणि या श्रीमद भागवत कथेचा विषय आहे की कृष्ण भक्ती आणि फळ आहे ती मोक्ष. लक्षात घ्या, कुठलाही ग्रंथ वाचत असताना, अभ्यास करत असताना त्याचा विषय काय समजला पाहिजे. या भागवत कथेचा विषय आहे ती कृष्ण भक्ती आणि फळ काय? सांगा ना, मोक्ष काय? या कथेचा विषय भक्ती आणि फळ मोक्ष. आम्ही साधी कपाशी लावायची असतं तर विचार करतो कोणत्या पिशीला किती उतार पडेल, किती माल निघाल, करतो का नाही? मग हा ग्रंथ अध्ययन केल्यानंतर ह्याचं फळ काय मिळणार आहे आम्ही कधी विचार करत नाही. ह्याचं फळ ते मोक्ष मिळणार आहे. लक्षात घ्या.